नमस्कार, माझं नाव सुशांत पारकर। आज आपण आलो आहे श्री साई भक्त पदयात्री मंडळाच्या जागेवर आलो ठिकाणी। हे जे मंडळ आहे ते सालाबादप्रमाणे दरवर्षी शिर्डीला पायी पदयात्री चालत जातात। तर आपले मित्र आहेत इथे हर्षदने आपल्याला इथे इन्व्हाइट केलं आहे। हर्षदने आपल्याला सांगितलं आहे की म्हणजे आपला भावासारखाच येतो आणि आपल्याला सांगितलं की दादा हा जो व्हिडिओ आहे किंवा आम्ही जे जातो हा आमचा उपक्रम किंवा आम्ही पदयात्री जातो हे सगळ्यांपर्यंत हा पदयात्री आमची पालखी जरा आपण पोचवायला पाहिजे किंवा आपण जातो हे सगळ्यांना दाखवायला पाहिजे। त्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे। हर्षद, किती वर्षापासून आपण जातो आहे? हे माझं 5वं वर्ष आहे। मी 5 वर्षापासून हे जातो आहे ह्यांच्या मंडळातून। हो, आणि बाकी मी दुसरा पण इतर मंडळातून पण जात होतो, साई सेवक मधून। अच्छा, हो, साई सेवक दुसरा मंडळ आहे। हो। आणि हे साहेब आपले साईराम, मी संदीप वानखेडे। मी या मंडळात आता 11 वर्ष झाले जातो आहे आणि यांची जी सेवा आणि यांचं जे उपक्रम आहे हा खूप चांगला आणि सगळ्या भावातून आहे। त्याच्यामुळे इथे यांच्यासोबत चालण्यामध्ये यांच्यामध्ये जो आनंद येतो तो तुम्हाला कुठेही दुसऱ्या ठिकाणी किंवा जे तुम्ही परिश्रम करता, जे पैसे वगैरे इकडे तिकडे असतात त्यात तुम्हाला कुठेही भेटत नाही। जो आनंद इथे भेटतो तो कुठल्याही वस्तूने भेटत नाही। आणि पूर्ण शिस्तप्रिय, एकदम शिस्तबद्ध आहे। वेळ तुमचं उठायचं निघायचं नियोजन, ठिकाण, ते ज्या पद्धतीत त्यांनी नियोजन केलेलं आहे ज्या पद्धतीत सगळ्या वस्तू, वेळ, निघायची, थांबायची, जे सोबत पाणी, जे बाकी सगळ्या सुविधा आहेत ज्या यांनी केलेल्या ते एकदम अतिउत्तम असल्याकारणाने इथे आता 11 वर्ष झाले मला इथे जे मी येतो आहे, पण जो अनुभव येतो चालताना तो एकदम वेगळा आहे। त्याच्यामुळे मी हीच प्रार्थना करेल की ही जी आमची पालखी आज इकडनं निघते ही सुखरूप जाऊन त्यांच्या आशीर्वादाने परत येऊ देत। तुम्ही किती वर्षापासून जात आहे? मी 11 वर्ष झाले या पालखीत। 11 वर्ष झाली या पालखीत। हां, साहेब 11 वर्षापासून जात आहेत। इथे आपले मित्र आहेत भावेश चव्हाण, ह्यांचं नाव काय? प्रेम तांबे। सगळे आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत। लोकांना असा गैरसमज आहे की भरपूर महाराष्ट्रीयन लोक याच्या येतात, पण महाराष्ट्रीयन लोकांबरोबर सगळ्या जे साईबाबांना मानणारी भक्त आहेत ही एक शिस्तबद्ध पद्धतीने एवढी अथक मेहनत घेत आहेत शिर्डीसाठी, ती श्रद्धाभावातून घेत आहेत। त्यांच्या मनात असा कुठला नाही की शो शायनिंग मारावी किंवा असं काही नाही, श्रद्धाभावातून ते लोक एवढा शिर्डीपर्यंत जात आहेत। तर आपण ह्यांची पालखी आता पुढे बघूया कशा पद्धतीत तयार करतायत, कशा पद्धतीत ह्यांची पालखी इथून शिर्डीसाठी आपली प्रस्थान करते। तर आता पुढे आपण पालखीसाठी श्री साई भक्त पदयात्री सेवा मंडळाचे प्रमुख सगळे अध्यक्ष आणि सचिव आणि सगळे पालखी प्रमुख आहेत ते। तर आपले जे मंडळाचे अध्यक्ष आहेत पालकर साहेब, त्या पालकर साहेबांना आपण विचारूया की कशा पद्धतीत हे व्यवस्था करतात। शिर्डीला एवढी साई भक्त नेतात
जवळपास 100 साई भक्त असतील ना? हा, जवळपास 100 साई भक्त आहेत. 100 साई भक्तांना कशी व्यवस्था करतात ते आपण पालकर साहेबांना विचारू. आणि पालकर साहेब, आमचे सगळे कशी व्यवस्था असते? आमचे सगळे पदयात्री आम्हाला सहकार्य करतात आणि सगळे जोमाने काम करतात. आणि भंडारा पण आपला इथे 14 तारखेला होणार आहे, 14 तारखेला दत्त जयंतीनिमित्त. आज 1 तारीख आहे तर हो, आम्ही 1 तारीख ते 8 तारखेला परत प्रवास करणार. 8 तारखेला आमचं तिकडे दर्शन होईल. सगळे आम्ही मजेने वगैरे सुखरूपमध्ये पोचतो. दिवसाला आपण किती किलोमीटर कमीत चालतो? कमी अंदाजे 40 ते 42 किलोमीटर चालतो. दिवसाला 40 हो. 42 किलोमीटर चालतं. हो. अच्छा. आणि मग तिथे जेवण नाश्ता हो, दुपारचे हॉल्ट आणि रात्रीचा हॉल्ट ठरलेला असतो. आचारीचा टेम्पो पहिला तिथे जातो, जेवण बनवतात. ओके. आणि कोणाला मध्ये काय जर लागलं, कोणाला काय त्रास झाला तर आमच्याकडे सगळे औषधं घेतलेली आहेत. एक फर्स्ट एडचा बॉक्स पण घेतलेला असतो. ओके. ज- तरी पण अगदीच काय अगदीच काय झालं तर मग आहे, मग हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आम्ही, दवाखान्यात वगैरे. तेवढी तशी काय आता आमच्यावर आमचं हे 14 वर्ष आहे. अजून असे पाण्याचा टेम्पो हा, प्रॉब्लेम आला तरी स्वतः ऍक्टिव्हा असते 2, त्याच्यावर ते आपली सेवा करत असतात, सेवेकरी. चहा पाणी सगळं मिळतं. मग 8 दिवस तुम्ही दिवसाला 40-42 हा, 40-42 असते, संध्याकाळी हो. कमी असते. सकाळी 3:30ला उठणार. कधी संध्याकाळी जास्त तर कधी सकाळी जास्त असतात. असं 42-45 आसपास आम्ही चालतो. हो. कधी टाइम मिळाला तर मी पण तुमच्यावर येईल. हा, साहेब धन्यवाद. धन्यवाद. हे आपले पालकर साहेब आहेत, अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्याला सगळी व्यवस्था सांगितली आहे त्यांची. आता ह्यांची पालखी इथून प्रस्थान करते. आता पालखी कुठे जाणार आहे? आता पूजा करा कुठे? लालजीपाडा साईधामला जाणार आहे. किती वाजता निघणार इथून? 10 मिनिटांनी निघणार ना? ओके ओके. श्री साई भक्त पालखी मंडळ जे आहे त्यांचे एकूण जे प्रमुख सदस्य आहेत जे ते इथे सगळे जमलेले आहेत. इथे ह्यांच्या साई भक्त पालखीमध्ये आज ह्यांच्याकडे अभिषेक शिर्के आलेले आहेत, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना जी आहे त्याचे प्रमुख आहेत. तर ते अभिषेक भजन मंडळ, आणि वारकरी सांप्रदायिक भजन मंडळाचे रामदास शिंदे साहेब, परकुडे साहेब सगळे तिथे आहेत. तर शिर्के साहेब यांचा अनुभव सांगतील श्री साई भक्त पदयात्री मंडळाबरोबरचा कसा आहे. शिर्के साहेब, तुम्ही कधीपासून येत आहे या मंडळात? बघा, गेली 14 वर्षापासून ओम साई सेवा साई भक्त मित्रमंडळ ही पदयात्रा काढते. मला वाटतं आज हा पहिल्यांदा आम्हाला आमच्या ओम साई सोसायटीला पहिला मान भेटला की आमची ओम साई सोसायटी बिल्डिंग झाल्यानंतर पहिल्यांदाच इथून एक पदयात्रा निघते. आणि याच्यात आमच्या ओम साई सेवा सोसायटीतील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आहेत, आमची सोसायटीचे सचिव, तसेच देवदरे साहेब, साळवी साहेब, पाटील साहेब, रामदास शिंदेजी आणि या आमच्या सोसायटीतले प्रमुख सदस्य आणि आमच्या गणपती मंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकर पालकर या मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून गेली 14 वर्ष इथे साई पदयात्रा साई भक्तांच्या वतीने काढली जाते. आणि एक खास करून आम्ही पुन्हा त्यांचा मी आभार मानतो की ह्या वर्षीचा मान त्यांनी आम्हाला दिला. आणि ते काही येणाऱ्या 14 तारखेलाही मोठ्या प्रमाणात साई भंडारा होणार आहे. आणि या साई भंडाऱ्यात मी सर्व साई भक्तांना विनंती करतो, आपण आपल्या सहखुशीने सहकार्य करावं व या भंडाऱ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं हीच विनंती करतो. आणि हे आपण शिर्डीला जातो, म्हणजे जेवढे साई भक्त जातात, भरपूर लोकांना हे म्हणजे पटत नाही की एवढी मेहनत कशाला लागते. हे योग्य आहे की अयोग्य हे पण सांगू. बघा, हे माझ्या मते योग्य आहे, कारण भक्ती मनापासून केली जाते. जसं एक आपली बोलतात ना, साईबाबांच्यामध्ये भक्ती आहे आणि भक्तीसाठी आपण ज्या भक्ती दाखवण्यासाठी प्रयत्न करतो. काय बघा, लोकांचे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, पण साई भक्त मनापासून कार्य करतात आणि चांगल्या प्रकारे त्या एका उद्दिष्टाने माझ्या साईला भेटावं म्हणून चालत जातात. त्यांच्या मनापासून जातात. कुठल्या बोलतात ना ह्याचं नाही. साईबाबा म्हणजे सर्व धर्माचं, इथे कुठला जातीभेद नाही आहे, काही धर्माचा भेद नाही आणि सर्वांचे सबका मालिक एक आहे, साईबाबा आहेत. आणि आपल्या साईसाठी हे सर्व साई भक्त जातात. धन्यवाद शिर्के साहेब. हे शिर्के साहेब होते, त्यांची आपण प्रतिक्रिया आणली. इथे भरपूर अशा महिला आहेत, त्या मस्त अशा तयार होऊन आल्यात. ह्या जात आहेत की नाही मला माहीत नाही पालखीबरोबर, पण त्यांनाच आपण विचारूया. ह्या महिला आहेत, तुम्ही जात आहे काय पालखीबरोबर? थोडं म्हणजे
जसं म्हणतात ना देवाची पालखी सोबत 5 पावलं तरी जावं, तर आम्ही असं लिंक रोडपर्यंत जाणार आहे. हां हो. हे आपले रामदास शिंदे साहेब हे आपले भजनातले अनुभव सांगतील. आदरणीय सर्व साई भक्त, सर्व साई परिवाराला ओम साई सोसायटीच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपला प्रवास सुखाचा, समृद्धीचा, आनंदीचा आणि भरभराटीचा हो. आणि पुन्हा याच ठिकाणी येऊन आपण जो भंडाऱ्याचं जे आयोजन केलं आहे ते आपल्या सोसायटीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे याच ठिकाणी आपण नियोजन करून करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
आमची श्री साई भक्त पदयात्री मंडळाची पालखी आपण पण एकदा घेऊन बघूया अनुभव. आज श्री बाबांची पालखी खांद्यावर घेऊन मी पण थोडा नशीबवान झालो आहे. तर आपण आज आपण श्री साई भक्त पदयात्री मंडळाच्या साई पालखीसाठी आज आपण इथे आलो होतो. तर त्यांची आपण साई पालखी कशा पद्धतीत प्रस्थान होते इथून श्री कांदिवली ते श्री क्षेत्र शिर्डी ते आपण सगळ्यांनीच बघितलं आहे आणि खूप प्रसन्न असं वातावरण होतं आणि खूपच भक्तिभावाने साई भक्त शिर्डीला जात असतात. तर आपण पण त्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे. आणि माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सुशांत पारकर यूट्यूब चॅनलला मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.